कसं बी शोधून आणू शकतो सगळ्या बाबतीत जर तांत्रिक तपसत बसलो आपण वेळ लागेल. कागदोपत्री नाही कागदोपत्री टीम वाढवा. वाढवली मी एक दोन वाढवा अजून आम्ही लवकरात लवकर आता काय होतं माहिती आहे का, आता माझं या पुरुषांनी आलो तुम्ही आलत नाही तुम्हाला माझं कर्तव्य याच्या पुरुषा अशी घटना आहे की तुमच्यामध्ये पण येतात किंवा कुठून तर तशी आमचा तपास तुमच्यासमोर येतो की माहिती कुठे जाते. आमची भीती काय आहे? आपली भीती काय पुढारी त्याच्या पाठीमागे असण्याची शक्यता काय आहे? तो दुकानदाराचा दंड घालतो आणि ज्या भागात तो येतो त्याच्याकडे पासपोर्ट बघितली तर त्यांनी माझ्या राजकीय शक्ती उभं राहिले तर त्याला आपल्याला प्रचंड अडचणीत तोंड द्यावं लागेल. आम्ही असा आणायचं बरोबर आहे. विषय असा आहे की याच्यामध्ये कुठली राजकीय करणाऱ्यांनी जरी झालं तरी माझं तुम्ही याचा पूर्व इतिहास वापरतो बघा. मुलीच्या बाबतीमध्ये कोणाचाही राजकीय दबाव मी घेतो नाही. तुमची क्षमता प्रचंड ताकदीने वापरा साहेब. तुमची क्षमता पूर्ण तुम्ही वापरली नाही आज तुम्ही आरोपी आणू शकता. पण आज लाडक्या बहिणीची काय अवस्था आहे? त्या मुलीला जर काय झालं तर काय तुमचं प्रशासन करून आम्हाला काय उपयोग आहे त्याचा? काही होणार नाही. चालू लवकरात लवकर मी करतो थोडं नक्की. साहेब काय होतं माहिती आहे का, आता काय झालं शनिवार रविवार आलं मला काहीतरी थोडं मी बदलली त्याच्या मागे मला कळतं आणि ते सगळ्या गोष्टी आता तुम्ही आता गंभीर गुन्ह्यात ज्या पद्धतीने आरोपी पकडतो संचालनात आलं तर मी तुम्हाला सगळं केलं प्रयत्न चालू आहे. एवढा विषय किंवा तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू नसल्यामुळे तुम्हाला वाटतं की साहेब काय करत आम्हाला एवढं आम्हाला काय तुम्हाला बरं का असणार रोज बघताय तुम्ही काय घडते राज्यात. आम्ही आता रोज विचारतच आहे की आमची मुलगी आम्हाला आम्हाला माहिती आहे. त्याच्यापूर्वी पण मी मुली आणि कसं वेळ निघून गेल्यावर परत नंतर काय करण्यात उपयोग नाही साहेब. थोडक्यात काय थोडक्यात आहे तेवढा लवकर राज्याचा सगळा होणार समाज समाज या ठिकाणी परत येऊन प्रेशर घेण्यापेक्षा आता आम्ही तुम्हाला तरी बी एक 24 तासाची टाइम देतो. तुम्ही काय नाहीतर मग आम्हाला शेवटी आंदोलनाशिवाय पर्याय नाही राहणार. ती काय वेळ येऊन देऊ. कसं आहे आता ही जर व्हिडिओ पडलं साहेब राज्यामध्ये सगळीकडे प्रसाद उमाडणार आहे आपल्या ग्रुपवर सुटल्यानंतर आणि हा देवेंद्र फडणवीस पर्यंत सुद्धा विषय जाणार आहे. तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा. राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री सांगतात मी लाडक्या बहिणीची काळजी करतो. कुठं काळजी आहे आपण कॅमेरा सुद्धा चेक केलं नाहीत साहेब आणि कुठल्या दिशेने गेले काय केलंय आणि एवढे जर आले त्या मागचा एक इमोशन समजून घ्या भावना. या सगळ्यांना वाटतंय की त्या पुरीच्या बापावर काय चालू आहे त्याला झोप लागत आहे. फक्त एक आशा तुमच्याकडे ठेवून आले आणि आमच्याकडे दुसरं काही सुद्धा ताकद नाही तुमच्याशिवाय. जे काय असेल ते तुम्हीच अधिकारी जरा बोलताना व्यवस्थित हे करावं आमची इच्छा. आणि साहेब आमचा दुसरा एक विषय एक तर आमच्यावर संकट मुलगी गेली ती संकट आणि समाज बांधव आले तर तुमच्या पिका हवालदार दम दिल्यासारखं बोलतात. हा प्रकार नको आम्हाला माहीत असतं सांगून गेली आम्ही गप्प बसलो आम्ही अधिकाऱ्यांनी बोलताना बी शब्द तसे वापरले व्यवस्थित वापरले तर समोरच्याला समजू शकते ना. पण अधिकारी बोलताना दम मोठ्या आवाजात बोलून जर समोरच्याचा आवाज दाबायचा प्रयत्न करत असेल हे चुकीचं ना सर. नाही साहेब अधिकारी जर मोठ्या आवाजाने जे आरोपीला न्याय मागायला येणार आहे त्याला मोठ्या आवाजात बोलला तू कसा न्याय मिळणार सांगा ना. असं नाही ना साहेब चालत त्या तुम्ही आता बोलताय ती कशी भाषा एखादा माणूस तुमच्यापाशी न्याय मागायला कंप्लेंट करायला येतो तुम्ही त्यावेळेस जर आदेवरीची भाषा वडील आहेत मुलीचे त्यांना विचार तुम्हाला काय बोललं तुमचं नाही होत साहेब. तुमचं नाही आपल्या बी अधिकाऱ्यांना सांगावं की अशा भाषा वापरू नये. एक तर तो डोंगर कोसळलेला त्यात तुम्ही असं त्यांची परिस्थिती सध्या काय आहे त्यांच्या अशा शब्दांना जर तो माणूस एखादा आत्महत्या केला तर जबाबदार कोणत्या गोष्टीला
कोणतेही रक्षक असं असं बोलायला आज आमच्याकडे समाजात कोण नाही. आमच्याकडे कुठली राजकीय ताकद नाही. एवढे आमचे नाही का, एवढे साहेब आमच्याशी आले. आम्हाला कुठला राजकीय वर्ग असतं नाही. आमचा समाज गरीब आहे. त्याची गरजच पडणार मग आम्हाला रस्ते उतरायला लावणार साहेब, एवढीच आमची तुम्हाला विनंती. तुम्हाला कुठल्या राजकीय बाकीचे किंवा बाकीचे तुम्हाला गरजच पडणार नाही. तुम्ही मला फोन केला आपलं काय साहेब व्यवस्थित बोलले. त्यांनी म्हणले जावा तुम्ही. मी यांना म्हटलं मामा काय झालं, ते म्हणले सोमवारी या म्हटलं. मी म्हणलं साहेब सोमवारी कशा पाहिजे, 2 दिवस झाले सरांवर आहेत म्हणलं, ते घेऊन 2 दिवस झाले म्हणले सोमवारी कशा पाहिजे. मला म्हणले तुला शाणा होते का, तुला लई कळते का, असे वाक्य नको ना साहेब. मग हे म्हणले नंतर फेसबुक काय म्हणले, तुमचं नाही. खोटं असेल तर CCTV चेक करा. CCTV चेक करा लगेच. असं बोलणं चालेल. पण झालं साहेब. आम्हाला मी ऐका ते राहू द्या. आता हा विषय वेगळा होतोय. मी काय सांगतोय, माझा तपास चालू आहे. लवकरात लवकर आणि तेवढं साहेब म्हणले शिवपुरी काय आम्हाला विचारून करून काय म्हणतो मला ऐका की मला या गोष्टीची सवय आहे. भरपूर नाही. आम्हाला काल बाहेर काढलं, तुम्ही काढले का बाहेर? मला सगळे फोन ऐकायचे. मित्रांनो, आम्ही तिघंच होतो. तुम्ही एक दोघांची दखलच घेत नाही. तुम्ही एक दोघांची दखलच घेत नाही. बाहेर आतून देत नाही तुम्ही, म्हणून सत्र नाही यायला लागतंय. खाली बसा, खाली बसा, खाली बसा.